शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे। 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे। हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे। मात्र आता ऑपरेशन टायगर मध्ये मोठं ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं देखील नाव होतं। ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती, परंतु आता ओमराजे यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे। शनिवारी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला। या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली। ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे। दरम्यान या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी मोठं विधान केलं आहे। अजून पक्ष प्रवेशाचं ठरलेलं नाही, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आणि मगच पुढचा निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे। एवढंच नाही तर निकालाचा आणि पक्ष प्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार निकाल लागताच ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला। त्यावेळी एकनाथ शिंदे हे व्यासपीठावर अमित शाह यांच्या बाजूलाच होते। फोन येताच त्यांनी ताडकन बाजूला जात तो फोन रिसीव्ह केल्याचं पाहायला मिळालं। हा फोन ओमराजे निंबाळकर यांचाच असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान ओमराजे यांच्या तळ्यात मळ्यात भूमिकेमुळे आता शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।